जे काही भाजपा महायुतीचं सरकार आहे त्या सरकारच्या विचारांविरोधात त्यांची जी ऑलरेडी मलिन प्रतिमा झालीच आहे तिच्यावर आपण आज ज्या लोकसभेचं इलेक्शन केंद्र सरकार जे केंद्रामध्ये झालं पूर्ण भारतातल्या प्रत्येक नागरिकाने मला वाटतं त्यांना आता चिखल यांच्या वाईट विचारावर चिखल फेकण्याची सुरुवात केली आहे। मी आज खरंच आपले घनश्याम अण्णा असतील सर्वच राष्ट्रवादी नेते असतील बाळासाहेब थोरात असतील यांचं मी आभारी आहे का तुम्ही या चिखल फेकीची सुरुवात आता नगर जिल्ह्यातून सुरू केली। मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलंय की ज्यावेळी या खासदारकीच्या इलेक्शनला सुद्धा लोकसभेच्या इलेक्शनला सुद्धा जो जाहीरनामा भारतीय जनता पक्षाच्या वतीने किंवा एनडीए आघाडीच्या वतीने केला होता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आश्वासक घोषणा नव्हती। त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तर एक शब्द सुद्धा लिहिलेला नव्हता आणि महिलांसाठी भविष्यात विचार करू अशा वल्गना होत्या। त्यांनी फक्त लोकसभेच्या मतदानापूर्वी काही दिवस आधी फक्त सिलेंडरचा काही प्रमाणात दर कमी केला परंतु भविष्यात याविषयी काय करू का असं कुठलंही आश्वासक कुठलंही उदाहरण दिलं नव्हतं किंवा त्यात एक वाक्यही नव्हतं। आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जो आजचा विषय आहे तो बेरोजगारीचा महागाईचा विद्यार्थ्यांचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पेपर फुटीचा। अहो पेपर फुटी जर झाली तर त्यावेळेस जे मुलं लाखो मुलं या देशातून किंवा राज्यातून परीक्षा देत असतात त्यांचा तो वेळ जातोच परंतु जे मुलं आता आपल्या वयोमर्यादा ओलांडणार आहेत त्यांना भविष्यात नोकरी लागणार नाही त्या मुलांचं काय त्या मुलांचं पुढे काय। इतर सर्व नोकऱ्या आपल्याला माहितच आहे की हे भ्रष्ट लोक त्यांचे किंवा त्यांच्याच जवळच्या लोकांना देतात परंतु यूपीएससी एमपीएससी मधून जे मुलं मेरिटवर प्रशासकीय पदव्यांमध्ये किंवा प्रशासकीय कारभारात जाऊ इच्छितात जे गोरगरीब घरातली मुलं शासनाच्या नोकरीसाठी आपले दार ठोठावीत असतात ते सुद्धा सातत्याने पेपर फुटल्याने त्या मुलांची सुद्धा यामध्ये वाताहत होत आहे। तर माझी खरंच मी आज जे काही आपल्या काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जे काही आंदोलन केलं याला मी पाठिंबा देतो आणि या भ्रष्ट भाजपा महायुती सरकारचा जाहीर निषेध करतो।